नेहा, ए नेहा, नेहा. काय झालं काका? अगं ते जायचंय ना आपल्याला. कुठे? त्या यांच्याकडे. अगं ते नाही का ते लग्न आणि काय झालंय काका? त्यांना काहीतरी झालंय ना. हो तुम्ही बसा आधी. हो म्हणजे काय झालंय? अगं ते त्या यांच्याकडे. अगं अशा वेळी जायला हवं ना. कुठे काका? ओ इंजिनियर, अहो काय हा पोरकटपणा, हे असे कुठे निघालाय तुम्ही? काका कुठे जायचं म्हणत होते? नाही ग, कुठे नाही. पण ते आता म्हणाले ना. अगं त्यांचं काय ऐकतेस तू? हा, अगं त्या यशच्या आजोबांना भेटायला जायचंय. ते आजारी आहेत ना, मग आम्ही जायला हवं ना. नाहीतर लोक म्हणतील मुलीचं लग्न करून दिलं आणि विसरून गेले. असं नको व्हायला. बर तुला जमत असेल तर बघ, नाहीतर आम्ही दोघे जातो. हा, मी तयार होऊन येतो. इतका हट्टीपणा चाललाय ना, काय करू? मी समजावते त्यांना. नको काकू, जाऊया ना आपण. त्यांचं काय मनावर घेतेस? आधीच तुझ्या मागे 100 व्याप आहेत, त्यात आणखीन हे कशाला? तुला यांचं माहितीये ना. आत्ता म्हणतायत पण एका मिनिटाने विसरलेले असतील. अहो काकू, तसंही मी जाणारच होते आणि काकांची पण इच्छा आहे. जाऊया ना आपण. हो ग, पण ह्यांचं हे असं कधी काय बोलतील याचा नेमच नाही ना. आणि ती मोठी माणसं आहेत ग, त्यांच्याकडे असं जाणं बरं दिसेल नाही. नाही नकोच, उगाच भलतं सलतं काहीतरी होईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण जाऊया, काही हरकत नाही. मी फक्त एकदा यशच्या कानावर घालते. बर. काय म्हणतात डॉक्टर? यश, डॉक्टर काय म्हणतात आता? ते म्हणाले की रिकव्हरी आहे पण थोडी स्लो आहे. आणि बोल. आजोबा कसे? ठीक आहे आता. ऐक ना, काकांची इच्छा होती, त्यांना आजोबांना भेटायचं होतं. सो मी काका काकू आम्ही आलो तर चालेल? ठीक आहे, या ना. मी गाडी पाठवतो. नाही नाही नको, गाडी नको, आम्ही येतो. ओके. आणि परी? मी शेफालीला बोलवते, ती राहील तिच्या बरोबर. ओके ठीक. बाय. काकू जाऊया आपण. तुम्ही तयार व्हा, मी शेफालीला कळवते. बर. नेहाचा फोन आहे का? हो, काका काकू आणि ती आज आजोबांना बघायला येते. परी पण येते? परी घरीच थांबणार आहे. थँक गॉड. हे बघ यश, प्लीज, मी परीबद्दल विचारलं, हे असं रिॲक्ट झाले म्हणून तू गैरसमज करून घेऊ नकोस. मला पप्पांच्या तब्येतीचं टेन्शन आलंय. त्यांच्या कानावर असं काहीही पडू नये ज्यामुळे ते डिस्टर्ब होतील असं वाटतंय मला. म्हणून मी, प्लीज, आय होप यू अंडरस्टँड. आय अंडरस्टँड. बरं, तू नेहाला आणायला गाडी पाठवतोस? नाही, ती म्हणाली त्याची काही गरज नाही. अरे तू इन्सिस्ट करायला हवंस ना यश. तर जे काही झालंय त्यामुळे तिची मनस्थिती कशी असेल, तिच्या डोक्यात काय विचार चालू असेल आपल्याला कळणार आहे का? तू फोन कर तिला आणि तू सांग की तू गाडी पाठवतोयस. ओके ओके ओके. आय एम डन. मी पप्पांना बघून येते आधीच. नेहा येणार आहे ना, मग तू थांब घरी, मी जातो ऑफिसला. समीर, एक काम होतं. म्हणजे तू आज ऑफिसला न जाता नेहाच्या घरी जाशील प्लीज? प्लीज म्हणणार असशील तर नाही जाणार, प्लीज म्हणणार नसशील तर जाईन. परीसाठी, बॉस काका. थँक्स. म्हणजे तिकडे शेफाली सुद्धा असणार आहे आज. मग मी कशाला जाऊ? मग ती आहे ना. अरे यार, तुला
शेफाली माहिती आहे ना कशी आहे. मला भरोसा नाही आहे तिच्यावर. लहान मुलांच्या वरचढ आहे ती. अरे यार म्हणून काय मग मी बेबी सिटिंगला बसू का? जातो, खाऊन घे. शेफाली मावशी कशी आहेस तू? मी बरी आहे. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. वा बलून. येस हे पण बरं झालं तू आलीस. थँक्यू. थँक्यू वगैरे म्हणणार असेल ना तर जाते. अगं ओके सॉरी. दोस्ती खतम. शेफाली तेच ते नाही बोलणार. मग ठीक आहे. मी निघू? हा चालेल. आई कुठे जातीयेस? बाळा मी यशच्या आजोबांना बरं नाहीये ना म्हणून त्यांची तब्येत बघायला पॅलेसवर जाते. मी पण येऊ? नाही मी पण येते ना. मलाही आजोबांना बघायचंय. तरी मी तुला नेक्स्ट टाइम घेऊन जाईन. नाही मला आताच यायचंय. तरी बाळा असा हट्टीपणा नाही करू. मी नेक्स्ट टाइम घेऊन जाईन ना तुला. मला कधीच कुठेही नेत नाही. मी नाही बोलणार तुझ्याशी कट्टी. आता जर काय परीच इथून गेली तर बिचारी शेफाली मावशी ते काय मज्जा करणार. शेफाली मावशीने तर खूप प्लॅन्स बनवलेत आणि ते सगळे सिक्रेट आहेत. आईला सांगायचे नाहीये. सारखं सारखं आई आपल्याला एकटं सोडून जाते ना. ठीक आहे आपणही आईला सोडून मज्जा करणार. पाणीपुरी खाणार, गाणी म्हणणार, लपाछपी खेळणार आणि भातुकली खेळणार. हो तर त्यात तर खूप मजा येणार. आणि परी जर काय ऑफिस मधून घारतोंडे सरांचा फोन आला ना तर तूच शेफाली मावशीचा आवाज काढून त्यांच्याशी बोल. हॅलो खातून सर मी शेफाली बोलतीये. अरे वा बघितलं किती छान जमतंय आपल्या परीला सगळं. परी सॉरी बाळा मी तुला घेऊन नाही जाऊ शकत. चालेल मी शेफाली मावशी सोबत खूप 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 मजा करेन. हो मी आणि परी आज खूप मज्जा करणार आहोत. आई माझ्याकडून हाय सांग आजोबांना आणि हे सुद्धा सांग गेट वेल सून. येऊ बाळा? मी येते. हा बाय बाय आई. बाय बाळा. लक्ष ठेव. बाय बाय परी. बाय. मिथिला मिथिला काय करते? कामात आहेस? नाही बोला ना विनी. आज आपल्या घरात पुन्हा एकदा धमाका होणार आहे. नेहा येते ना घरी. आज परीवरून तमाशा होतो की नाही ते बघ. यशची तर खात्री पटणार आहे की परीमुळे पप्पांची तब्येत बिघडली आहे. अरे बापरे पप्पांची परत तब्येत बिघडणार? मला तर पप्पांची खूप काळजी वाटते हो बहिणी. ते बरे होतील ना? ए हॅलो त्यांची काळजी मलाही वाटते. होतील ते बरे. तुझं काय झालं असं? काही बिनसलंय का? मला ह्या घरात का आणलं तुम्ही? व्हॉट? ह्या घरात ना माझी जागा ना माझी किंमत. ते तर आहेच म्हणा. अहो या घरातल्या नोकरांनाही स्वतःचं अस्तित्व आहे. मला तर माझं काही अस्तित्वच नाही. आणि माझा नवरा जर का माझी किंमत करत नसेल तर मग बाकीच्या नात्यांनाही काहीच अर्थ उरत नाही. तू या एवढ्या मोठ्या घरात आलीये.
तुला सगळं मिळतं, आयुष्य आरामात जगतेस, तुझ्या मनात येईल ते तुला मिळतंय. हो, पण जगणं नकोसं होतं त्याचं काय? तुम्ही काहीतरी करता आणि पकडली मात्र मी जाते. गॉड, ही आता नको तिथे पचकायची. हे वाटेल ते बोलायचं नाही, हा कळलं ना? आणि हे जे तुला आता सुचतंय ना बोलायला, ते या एवढ्या मोठ्या पॅलेसमध्ये राहतेस म्हणून. हे जर इथे नसतीस, कुठल्या तरी चाळीत राहत असतीस ना, तेव्हा कळलं असतं. माझ्याशी बोलताना 10 वेळा विचार करायचा. जसं मी तुला या घरात आणलंय ना, तसंच या घरातून हकलवू शकते. नाही, मग तुला माहितीये तुझे हाल कुत्राही खाणार नाही. अहो नाही नाही, असं नका करू वहिनी. तुम्ही सांगेल ते काम मी करेन. नो 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 वे. तुला काही काम सांगितलं तर तुला लोकांची बोलणी खावी लागतात. यू जस्ट लीव इट. हो नाही ना, असं चिडू नका ना वहिनी. मला सांगा ना, काही काम असेल तर खरंच करेन मी. हिला ना आजच्या प्लॅन पासून लांब ठेवलेलंच बरं. श्योर. एक महत्वाचं काम. आज नेहा आपल्या घरी येणार, तेव्हा तू तुझ्या बेडरूमच्या बाहेर मला दिसायलाही नको आहेस. आज मी तिची उलटस करणार आहे. पण वहिनी म्हणजे मी सांगितलं तेवढं करायचं. एवढ्या मोठ्या घरात राहत असून यश किती साधा वागतो नाही. अगं ते बाहेर पॅलेस वगैरे म्हणत होते ना काहीतरी. हो हो, हे यशचं घर आहे. हो छान आहे हो. या का? या का? या, नमस्कार. या ना, बसा ना प्लीज. बसा. पाणी घ्या जरा. प्रवासात काही त्रास नाही ना झाला? नाही नाही, अजिबात नाही. जरा साधं पाणी मिळू शकेल का? नाही, थंड पाण्याचा ना हिला जरा त्रास होतो. अहो तसं काही नाही, एखाद्या दिवशी चालतं. नाही नाही, पण येईल ना साधं पाणी सुद्धा. साधं पाणी. अरे नको. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. आजोबा कशीत आता? ठीक आहे, आता रिकव्हरी थोडी स्लो आहे, बट इज ओके. हाय नेहा, कधी आलीस? मला कोणी इन्फॉर्मच केलं नाही तू आल्याचं. आत्ताच आलो. गुड. हे नेहाचे काका काकू. नमस्ते. म्हणजे तिच्या शेजारी राहतात, पण नेहाला आई वडिलांसारखेच आहे. आणि काकू काका ही माझी सिम्मी काकू. यशची आईच समजा. नमस्ते. नमस्ते. रिकाम्या हाताने कसं येणार ना, म्हणून हा बिस्किटाचा पुडा. ठेवा ना. नमस्कार. नेहा पण आम्हाला मुलीसारखीच आहे, आमची मुलगीच आहे. आणि आता आपली ओळख झाली तर करायची का लग्नाची बोलणी सुरू? बोलणी करायची? अहो काय बोलताय तुम्ही? आपण आजोबांना भेटायला आलोय ना, विसरलात का? सॉरी, मी खरंच विसरलो. ह्यांना जरा विस्मरणाचा त्रास आहे थोडा. म्हणजे कधी कधी नावं विसरतात, कधी चहा वगैरे घेतलेला विसरतात. पण तसं नेहमी नाही, कधी कधी. ओ, यांना विस्मरणाचा आजार आहे तर वाव. ह्याला म्हणतात नशीब. आता ह्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मग मी ती पप्पांवर चालवणार आणि
यश घायाळ होणार. तुम्ही उभे का? बसा ना प्लीज, बसा. बरं, तुम्ही काय घेणार? नाही नाही, काही नको. नाही नाही, तुम्ही पहिल्यांदा घरी आला, तुम्हाला काहीतरी घ्यावंच लागेल. मी तुम्हाला असं पाठवणार नाहीये परत. आणि काकू, तुम्ही काकांच्या आजारपणाबद्दलचं टेन्शन घेऊ नका. आपल्या हॉस्पिटलमध्ये ना त्यांची चांगलीच ट्रीटमेंट होईल. यश, तू गाईड करेल ना? शुअर. अहो, तुम्ही बोललात हेच खूप झालं. नो नो, आय मीन इट. या साधं पाणी. अरे, या तुम्ही कशाला? नाही ना. माझा फोन वाजला वाटतं. एक मिनिट. एक कुठून? अहो, हळूहळू. ते द्या द्या. ओ ओ, थँक्यू. हॅलो. हा, हो हा बाळा, आहे. नेहा, परीचा फोन आहे. बहुतेक आपण पोचलो का बघायला फोन केला असणार. तुझा लागत नसेल बहुतेक ना. घे घे ना. नेहा, परीचा फोन आहे का? अगं बोल ना मग तिच्याशी. आज मस्त बकरा मिळालाय. हे काका बेस्ट आहेत. हॅलो परी, बोल बाळा. आई, तुझा फोन का नाही लागत आहे? तुम्ही पोचलात का? हो बाळा, पोचलो. तुला आजोबा भेटले? नाही, अजून नाही. आता जाऊ. मग त्यांना सांग की परीने हाय सांगितलंय. सांगते. आणि हो, तुम्ही लवकर बरे व्हा असं पण सांग. हो, नक्की सांगते. विसरू नकोस. हाय. बॉस काका. हॅलो परी. अगं, बॉस काका आले आपल्या घरी. अच्छा. आई, तुला मी नंतर फोन करते. बाय बाय बाय. यश, हे पप्पांना भेटायला आलेत ना? हो. बरं, मग मी घेऊन जाते त्यांना. नाही काकू, आपण एकत्रच जाऊया. अरे, नेहा ऑलरेडी फोनवर आहे. मग ती आली की तुम्ही दोघे एकत्र या. नाही काकू, पण यश, मी घेते काळजी. डोंट वरी. या ना, या प्लीज प्लीज. या 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 या. जाऊया आजोबांना बघायला. नेहा, प्लीज डोंट माइंड, पण आजोबांसमोर प्लीज परीचा विषय नको काढूया. हो. इट्स अ लिटल सेन्सिटिव्ह. म्हणजे चुकून पण तो विषय. डोंट वरी, काका काकूंकडनं पण तो विषय नाही निघणार. थँक्स. यश, थँक्यू. तू समीर सरांना परीकडे पाठवलंस ना?